या व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान संजयजी पाटील नेवालीचे उद्योजक आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. बघा एका बाजूला मॅच सुरू राहिल्या गोष्टीची आपण नोंद घ्या. तर पुढचा सन्मान म्हात्रेपाडा गावचे सन्माननीय अंकुशजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. तर चला लगेचच आपण बोलतो मैदानाच्या दिशेनं गोरपे विरुद्ध नेवाळी हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एक सन्मान आहे नेवाली गावचे सन्माननीय भगवानजी जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. तर या दरम्यान पाहतोय आपण जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व श्याम पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत एकनाथजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. या तर या दरम्यान योगेश दादा म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. माजी उपसरपंच साहेब यांचं सुद्धा आगमन मनापासून स्वागत. कॉम्बॉक्स पदू थँक्यू सो मच. सुरुवात झाली इथे सत्राची सुरुवात चौकाराने केली. दमदार सुरुवात. हवी जाधवचा बॅटमधला चौकार. विस्फोटक अंदाजामध्ये अभि जाधव बरसलाय सागरवर. सागरच्या विरोधामध्ये आलेला हा पहिल्याच बॉलवरती दमदार प्रहार षटकार चौकार माफ करा 4 धावा. जय बोले नेवाळी विपक्ष जय खांडेश्वर गोरपे या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना सूचित करण्याचा प्रयत्न. मागे बॅकअप आहे. यष्टीरक्षक थोडे बीट झाले पण धाव मात्र इथे कोणत्याही प्रकारे मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातला ग्रामीण फॉर्मॅट मधला आपण पाहतोय. पहिला सामना गोरपे विरुद्ध नेवाळी या दोन संघांमध्ये. यापूर्वीचा सामना काय जबरदस्त विजय मिळवला क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेनं. एका चेंडूमध्ये 7 धावांची करत असताना तिथे तो सामना जिंकला. यावेळेस बॉलर्स बॅक खेळल्यात. सुंदर फटका आहे. ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकणार चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक एसपी ग्रुप चषक चौकार. जबरदस्त फटका होता. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. क्लासिकल शॉट. धावसंख्या 8 वर. फ्रंट फुटला येऊन खेळले. सुंदर फटका आपण पाहिला. यापूर्वी ऑन साइडला फटका खेळला आणि त्यानंतर मात्र आता बॉलर्स बॅक. पॉवर पॅक ओपीस होता. कोला टाकण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप केलाय डीप मध्ये ऑन साइडला. अचानकपणे चेंडू उसळी घेत होता आणि तिथून मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या ते पूर्ण केल्या गेल्या त्या 2 आणि दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 10 वर डबल डिजिट मॅजिक फिगर. सागरचं ही षटक आपण पाहतो ज्यामध्ये 2 चौकार अद्याप आलेले आहेत अभि जाधवच्या बॅटमधनं आणि 1 डबल. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या 10 वर 1 डॉट देखील आहे. बॉल तयार. पुढचा बॉल वेगवान होता. ऑन साइडला पुल करायचा होता आणि ते दरम्यान आपण पाहतो एक चोरटी धाव पूर्ण केली. बॅकअप थोडं उशीर आलं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय ही चोरटी धाव पूर्ण केली गेली. सिंगल धावसंख्या पुढे सरकत असताना सध्या 11 वर. 11 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. बॉल बॅटिंग इन फर्स्ट सेशन
टीम जय बोले नेवाळी. खरं तर आपण पहिलं टॉस जिंकला जय खांदेश्वर क्रिकेट संघ गोरपेचा कॅप्टन आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सागरच्या या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे आणि तिथे आतापर्यंत आला धावा 11. लास्ट बॉल फटका भरपूर सुंदर आपण पाहतोय. फ्रंट फुटला आले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कलात्मक क्लासिकल अंदाज मध्ये हा येतोय दमदार चौकार. तर या दरम्यान ज्यांचं आता थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आगमन होणार आहे बनिली गावचे आणि त्याचबरोबर टिटवा परिसरातील एक उद्योजक नामांकित त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय मथुरजी पाटील साहेब यांचा मयूरजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल. निश्चित त्यांचा आपण या पटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करणार आहोत. त्यांच्या आगमनाच्या आतुरतेने आपण वाट पाहत आहोत. षटक पहिलं पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती एकही गाडी बाद झालेली नाहीये. सुरुवात सागरनं थोडी खराब केली पण दुसऱ्या बाजूनं अवी जाधवचा हल्ला आपण पाहिला. दुसऱ्या बाजूनं सचिन पाटीलनं देखील एक चौकार ठोकला आणि षटक पूर्ण झालं. पहिल्या 15 धावा धावफलकावर बॉलिंग ट्रॅकवर आता स्वतः कॅप्टन देवा शिसवे यांना आपण पाहणार आहोत. देवा शिसवे बॉलिंग ट्रॅकवर विकेटच्या शोधात टीम जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये अफाट धावा आल्या 15 वेळ जास्त घेता देवा पण या गोष्टीची आपण नोंद घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं परिवर्तन. आउटफील्ड मध्ये 5 फिल्डर ऑन साइड पॅक करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला वळवलाय. समोर लॉंग ऑन मध्ये खेळण्यात आडव्या बॅटनं व्ही शेप मध्ये खेळणं खरं तर फार कठीण असतं पण समोर व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केला. हा फटका आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जिथे धाव मिळाली सिंगल सिंगलने धावसंख्या पुढे 16 वर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफला देखील एक फिल्डर आहे. कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो जे आता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पुढे सरसावत आहेत. डीप मध्ये ऑन साइडला मिड विकेट देखील आणि स्क्वेअर लेग देखील आहे म्हणजे कदाचित एखादा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल देखील तुम्हाला येऊ शकतो. गुड लेन स्पॉट वरून जास्त उसळी घेतली चेंडून. खांद्याचा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न देवा शिसवेचा आपण पाहतोय. खरं तर गोरपे गावासाठी सातत्यानं भरपूर चांगला खेळ त्याचा आपण पाहिलाय. गेले कित्येक वर्ष ऍज अ कॅप्टन तो लीड करतोय टीमला आणि आता मात्र सुरुवात तर चांगली करून दिली या ओव्हर मध्ये. अक्रॉस दी लाईन फटका जबरदस्त आपण पाहतोय. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. स्क्वेअर ऑफ द विकेट जाऊन ठोकलाय. स्क्वेश मिड विकेटच्या वरून हा दमदार असरदार शानदार रुबाबदार षटकार. अंपायर कडे जो बॉल आहे त्या बॉलनेच तुम्हाला खेळावं लागेल. कोणत्याही प्रकारे तुम्हाला चॉईस बॉल दिला जाणार नाही. चला वेळ घेऊ नका जास्त. मॅच त्वरित सुरू करा. बघा जय बोले नेवाळी षटकार तर आला आणि भव्य षटकार आपण पाहिला. धावसंख्या तब्बल 22 या आकड्यावर. जय बोले नेवाळी बनाम जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे या दोन संघांमध्ये महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. देवा समोर खेळण्यात सुंदर फटका. लॉंग ऑनला फिल्डर. गुड फिल्डिंग. एकच धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होता पण
रनआउटची संधी होती ते टेक्निकल रूम मध्ये आपण चेक करूया आता एक्झॅक्टली रनआउट आहे की नाही. सो आमचे तिसरे पंच आहेत ते आमच्यासोबत जोडले जातील आणि चेक करतील टेक्निकल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत नाहरेन विरुद्ध बुर्दुल. या दोन संघांमध्ये महत्वपूर्ण लढत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. नॉट आउट. येस, पॉपिंग क्रीज मध्ये सेफली बॅटर पोहोचलेले आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या एकेरी धाब्याने 23 वर. पहिला सामना आहे गोरपे विरुद्ध नेवाळे आणि इथून जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र बाय असेल. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या. देवाशिष बॉलिंग ट्रॅकवर. अवी इथे मात्र कलात्मक फटका खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण एक धाव इथे नक्कीच संकेत केली गेली. सिंगलने धावसंख्या पुन्हा पुढे सरकत असताना 24 वर. सध्या ओव्हरमध्ये एक मोठा फटका आल्याच्या नंतर सिंगल डबलला प्राधान्य दिले. षटकार जरी आला तरी 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा 9 धावा खर्च केला देवानं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 आल्या होत्या आणि एका षटकाराने या षटकाचा पूर्ण स्वरूप बदललं. लाईन लवकर पिक केली बॅटरनं. शेवटचा चेंडू, हा फटका चांगलाय. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते तिथे आणि इथे रनआउटची संधी. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. आता बाद कोण असेल हा मोठा प्रश्न आहे. रनआउट तर आहे पण आता बाद कोण असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय फलंदाज सचिन पाटील होतोय बाद. गोरपे अंपायर सूचना करत आहेत आणि खेळपट्टीवरती कोणत्या प्रकारे तुमची ग्रुप मीटिंग होणार नाही. पुन्हा देवा या गोष्टीची नोंद घ्या. ओंकार, कोणत्या प्रकारे खेळपट्टीवरती तुमची ग्रुप मीटिंग पुन्हा होणार नाही या गोष्टीची आपण काळजी घ्या. स्टॉपवॉच सुरू आहे. तीन षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि 3 षटक जर तुमची 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर लास्ट ओव्हर मध्ये एक फिल्डर तुमचा 38 सर्कल मध्ये वाढेल. या गोष्टीची देखील आपण थोडी काळजी घ्या. बघा, फिल्डर पेनल्टी आपल्याला लागू शकते. या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या कारण जवळपास 12 ते 13 मिनिटाचा वेळ आपण 2 षटकांसाठी घेतलेला आहे आणि त्यामध्ये जरी आपण रिव्ह्यू आणि बॉल गेला होता त्यावेळेसचा वेळ जरी वगळला तरी 11 मिनिटं तुम्ही जवळपास खर्च केलेली आहेत. स्ट्रायकिंग इन वरती हेमंत भोईरला आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः ओमकार यांना आपण पाहतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. इम्प्रेस केले ओमकारनं 2 वर्षांच्या कालावधीमध्ये. मात्र जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे गोरपे संघासाठी आणि तोच ओमकार. गोलंदाजी मार्कवर आणि त्या ओमकारच्या विरोधामध्ये मोठा भव्य फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं एसपी ग्रुप सिक्सर. जबरदस्त फटका आपण पाहिला. लॉंग ऑनच्या डोक्यावर आलेला हा दमदार षटकार.
भव्य षटकार. ओमकारचं स्वागत केलं ते स्ट्रायकिंग इन वरती बॅटर हेमंत भोईरनं. सचिन पाटीलची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये 11 धावा त्यानं वैयक्तिक बनवल्या आणि हेमंत जसा आला त्यानं प्रहार केलाय. आणखीन एक उंची भरपूर आहे, लांबी मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि एक सोपा झेल टिपलाय. ओमकारच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि दुसरा धक्का लागलाय जय भोले क्रिकेट संघ नेवाळीला. अप्रतिम टायमिंग आहे. डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक आहे. प्रत्येक सिच्युएशन नुसार सॉंग्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. योगेशला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर. योगेश जाधव. अभि जाधवने कहर बरसवला होता पण त्यानंतर सचिन पाटील असं वाटलं की कुठेतरी खतरनाक साबित होतोय पण त्याला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी धाडलं आणि हेमंत भोईर ज्याने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला त्याची विकेट मिळवली. ओमकार पुढचा बॉल. हो इथे देखील नशिबाची साथ आहे. बॅटची कडा घेतल्याने चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4. रतनजी मडवी साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2024 या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये धावफलकाचा विचार केला तर तब्बल 35 वर ओमकार पुन्हा तयार. बॉलिंग ट्रॅकवर समोर योगेश जाधव. पुन्हा एकदा संधी आहे आणि भरपूर दूर. यावेळेस जास्त दूर राहिले क्षेत्ररक्षक. तिथे भरपूर वेगाने पोहोचले. बंटी तिथे होते. चांगला अटेम्प्ट होता बंटीचा पण पोहोचू शकले नाही पूर्णपणे आणि त्या अनुषंगाने धावा संख्या ते पूर्ण केल्या तर 2-2 ने धावफलक पुढे आपण पाहतोय 37 या आकड्यावर. योगेश यादव थोडा विस्फोटक ठरतोय की काय या मॅच मध्ये कारण चौकार ठोकला आणि त्यानंतर पुन्हा मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. तितका चांगला संपर्क झाला नाही. मिळाला धावा 2 आणि 2 ने धावफलक पुढे 37 वर 37 ऑन बोर्ड. ओमकार तयार. वा फ्रॅकर पुल केलाय असफल राहिलाय. सोपा झेल स्क्वेअर लेगला सागर उपस्थित होता आणि आणखीन एक विकेट योगेश जाधवच्या खेळीचा होतो अंत. सुस्वागतम. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे संचालक आदरणीय मयूरशेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय नितेशजी मगर साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय दीपेश म्हात्रे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत त्यांचे तमाम सहकारी त्यांचं देखील SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. येस मुख्य अतिथी मंचावर मान्यवरांचं शुभागमन आपण पाहत आहोत. मयूरशेठ पाटील साहेबांचं इथे नुकतंच शुभागमन झालेलं आहे. वेलकम मयूरजी पाटील साहेब. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आणि या क्षणापासून अगदी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओमकारचं षटक आपण पाहिलं जिथे त्यानं
ओव्हर हायट्रिक पूर्ण केली, 3 गडी बाद करत असताना 12 धावा त्यानं खर्च केल्या आणि आता नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये तो तुषार जाधव. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय अजय पाटीलला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या समोर आता मात्र कठीण आव्हान असेल अभि जाधव आणि तुषार जाधव. तुषार जाधव खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लोअर ऑर्डर बॅटर आहे आणि सातत्यानं वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे नेवाळी संघानं अपेक्षा ठेवलेल्या आहेत. सध्या स्ट्राईकवर अभि आहे इथे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 12वे गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय दीपेश ढोणे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आदरणीय भरतजी मडवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत दशरथजी गायकर साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित त्यांचा वाक्याच्या बाहेर हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा पार. एसपी ग्रुप सिक्सर. षटकारानं जणू काही मान्यवर पाहुण्यांचं स्वागत केलंय. ते स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अभि जाधवनं. अभि जाधव एक विस्फोटक फलंदाज आहे. आघाडीला तो आला होता. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याने केली आणि आता ते सातत्य टिकवण्याचं कार्य तो पूर्ण करतोय. जय बोले क्रिकेट संघ नेवाळीसाठी सुंदर बॅटिंग केली आहे षटकाराला. अजय पाटीलच्या विरोधामध्ये खरे तर अष्टपैलू खेळाडू अजय पाटील देखील आहे. त्याच्या विरोधामध्ये षटकार. वेगवान गती भरपूर होती. प्रचंड गतीना चेंडू हाताळला अजयनं देखील. संपर्क हवा तसा झाला नाही आणि दरम्यान हा एक डॉट बॉल. एक डाव तुझा तर दुसरा माझा असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत. वार पर पलटवार ते चित्र आतापर्यंत तरी पाहिलंय या ओव्हरमध्ये. अजय पाटीलचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा कोणत्याही प्रकारे वापर आढळला नाहीये. पद्धत आली त्याचा वापर कोणत्याही प्रकारे केला गेला नाहीये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानेरे गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेबांचं आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे एसपी ग्रुप चषकामध्ये. संपर्क यावेळेस कसा झालाय पाहावं लागेल आणि अगदी योग्य संपर्क झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय into the crowd and the massive hit sixer. 49 ऑन बोर्ड. 49 धावा. अखेरचा हा चेंडू अजय पाटील तयार. ऑफ साइडला संजीवनीचं करेल काम. षटकार स्वीप करून टाकलाय. घुटना टेक सिक्सर देख शेवट गोड केला या सत्राचा. सत्र पहिलं पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 55. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेबांचं स्वागत झालेलं आहे. त्यांचं आपण करूया वेलकम एसपी ग्रुप चषकामध्ये. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मानदेळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं एसपी ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टॉस साठी इन्व्हाइट करतो दोन्ही संघाचे संघनायक. टॉस साठी या. नारेन आणि बुर्दुल या दोन संघांमध्ये यापुढील सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या लवकरात लवकर. नारेन आणि बुर्दुल या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे संचालक आदरणीय मयूर शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत 12वे गावचे उद्योजक गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे दीपेशजी ढोणे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत भरतजी मडवी साहेब उपस्थित आहेत. दशरथ गायकर साहेब देखील
उपस्थित आहेत आणि महेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं मानेरे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेब देखील उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे SP ग्रुप चषक 2024 मध्ये आणि सागर भोईर साहेबांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। टॉस साठी या विनंती असेल शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। दादा आपण या आणि दीपेशजी ढोणे साहेब आपण देखील यायचं आहे। आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करूया। हेड असं कॉल आहे आणि आलाय टेल। टॉस जिंकलेला आहे बुर्दुल या संघाने, टॉस जिंकलाय। निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे। समोर पाहिलं गेलं तर नारायण संघ आहे, एक चांगला संघ आहे, तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? जास्तीत जास्त रन, कारण आमच्या एकत्रच आम्ही प्रॅक्टिस करतो त्यामुळं सगळ्यांचं एकमेकांचा खेळ माहिती आहे, त्यामुळं कमीत कमी जास्तीत जास्त स्कोअर करू आणि त्यांना हे करू। एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल। नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मलंगड मध्ये पहिल्यांदाच या सीझन मध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन साईनाथदादा पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून SP ग्रुप चषक, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप छान आहे आणि आयोजन पण ग्राउंड तर चांगला आहे, आयोजन खूप छान आहे आणि 40+ जो प्रोत्साहन एवढा दिलाय तो खूप छान दिलाय आणि डे नाईट मॅचेस पहिल्यांदा आपल्याकडे झाल्यात, त्यामुळे त्यांचं मी खरोखर कौतुक करतो। नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी। आमच्या सोबत नारायण या टीमचे संघनायक आहेत। प्रथम बॅटिंग करावी लागेल, 4 षटकांचा सामना आहे, एकाच मैदानावरती सराव करतात त्यामुळे ऍडव्हान्टेज दोन्ही संघांना असेल कारण की एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत। परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल आणि स्पेशली या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? मैदान तर खूपच छान आहे आणि स्पर्धा बोललं तर पहिला ही स्पर्धा फक्त डे म्हणून घोषित केली होती, नंतर दादांच्या मनात असं अचानक काय आलं की त्यांनी नाईट स्पर्धा ठेवली, त्यासाठी दादांचे धन्यवाद देतो। तर नक्की शुभेच्छा असतील। टॉस जिंकलाय तो म्हणजेच बुर्दुल या संघाने आणि त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण। आपण इथे सन्मान देखील करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय मयूर पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। एक खूप मोठं व्यक्तिमत्व आदरणीय ज्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट, नगरसेवक आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती चे ते नक्कीच संचालक आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय। आपल्या मुख्य व्यासपीठावरती दीपेशजी ढोणे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया। साईनाथदादा पाटील आणि रविदादा पाटील या 2 आयोजकांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत। रविदादा पाटील आणि साईनाथदादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दीपेश शेठ ढोणे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर इथे आपण भरत मडवी साहेबांचे इथे सन्मान करूया। आदरणीय मयूरदादा पाटील यांचे सहकारी आहेत आणि उद्योजक आहेत भरत मडवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। भरतदादा मडवी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। रविदादा पाटील आणि साईनाथदादा पाटील या दोन्ही प्रमुख आयोजकांच्या शुभ हस्ते भरतदादा मडवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया। माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचे इथे सन्मान करतोय।
त्यानंतर दशरथ गायकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि दशरथ गायकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रविदादा पाटील यांना विनंती असेल दशरथ गायकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर महेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. मयूरदादा पाटील यांचे इथे छोटे बंधू आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच मयूर शेठ पाटील असतील, दीपेश शेठ ढोणे साहेब असतील, भरतदादा मडवी असतील, दशरथ दादा गायकर असतील, महेश दादा पाटील असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्यानंतर इथे आपण एक विशेष सन्मान करूया जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्यामदादा पाटील साहेबांचे इथे आपण एक विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रविदादा पाटील आणि साईनाथदादा पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्यामशेठ पाटील साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर मानेरे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय साईनाथदादा पाटील आणि रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, मानेरे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक, आणि साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. त्यानंतर सागर भोईर साहेबांचे इथे सन्मान करूया आपण आपल्या व्यासपीठावरती. युवा उद्योजक आहेत सागर भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. आणि त्यानंतर सागर भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सर्व मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी, आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्व पाहुण्यांचं मी लाख लाख आभार मानतो. तर सामना देखील सुरू आहे. योगेश म्हात्रे जे आमनेपाडा गावचे माजी उपसरपंच आहेत, योगेश म्हात्रे योगेश जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आमनेपाडा गावचे ते माजी उपसरपंच आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. यस, ओल्ड कॉम्बॉक्स जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच रोशनजी. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं साईनाथ पाटील फाउंडेशन SP ग्रुप मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच आपल्याला पाहा मिळतो, एकीकडे जय बोले निवाई संघ तर दुसरीकडे जय खांडेश्वर गोरपे हा संघ पाहा मिळतो. एकीकडे पहिल्या खेळाच्या पहिल्या अंकामध्ये निवाईचा संघाने धाबा बनवल्या त्या एकूण 55 आणि 56 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. सलामीची जोडी पाहायला मिळाली आहे सागर पाटील आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर देवा शिशवे. मात्र पहिल्या षटकाचा केस संपत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळाल्या. तब्बल 3 षटकार सागर पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि 2 चौकार. एकूण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आले ते 23. जरी लक्ष मोठं असलं तरी सुद्धा त्या धाबांचा पाठलाग करण्याची ताकद दाखवली आहे. सागर पाटील एक डावखुरी हाताचा एक विस्वंतक फलंदाज पाहा मिळतोय. सातत्याने सलामीला येत असताना चांगली बॅटिंग करत असताना पाहिलं आपण. यावेळेस सुख करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी जातोय डॉट
पहिला डॉट बॉल. तर नक्कीच आदरणीय मयूरदादा पाटील यांचं मी मनापासून आभार मानतो. आपला अमोल लेवल दिला या स्पर्धेसाठी. दीपेशजी ढोणे साहेबांचा देखील मनापासून आभार. दशरथजी गायकर साहेबांचा देखील आभार आणि महेश दादा पाटील यांचा देखील आभार मी मानतो आयोजकांच्या वतीने. शक्ती पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संदीप जाधव साहेबांचा सन्मान करूया. शक्ती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण संदीप जाधव जे आमने गावचे आहेत त्यांचे इथे आपण सन्मान करूया. फलंदाज बाद झालेत आणि पहिला धक्का लागलाय सागर पाटीलच्या स्वरूपामध्ये. स्वतःने मात्र स्पोर्टमॅनशिप दाखवली आहे. स्वतः बाद झाले आणि बाहेर निघाले. पंचांचा डिसिजन येईपर्यंत त्यांनी क्रीज सोडले आणि पहिला मोठा धक्का बसलाय गोरपे टीमला. अजून 2 सन्मान आहेत. त्यानंतर आपण आमनेपाडा गावचे माजी उपसरपंच सुभाष दळवी साहेबांचे इथे सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सुभाष दळवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. माजी उपसरपंच आमनेपाडा. शक्ती पाटील साहेबांचे शुभ हस्ते आणि त्यानंतर संतोष पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती शक्ती पाटील साहेबांचे शुभ हस्ते. ऑटो कॉमेंटर बॉक्स आमचे समालोचक मित्र महागुरु जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू. बरेच पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. ते सर्वांचा सत्कार सोहळा आपण पाहिला. खरं तर आयोजकांवर दाखवलेलं प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाखातीर माणसं या ठिकाणी जोडली गेलेत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहा मिळतो आपल्याला यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. फटका पसला हवेमध्ये. डाऊन दी फिल्डर आणि झेल मात्र सोडण्यात आलाय. एक धाव मिळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर टेबल 23 धाबा आल्या. मात्र त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये नयन भोईरने कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. कमबॅक त्याचा राहिलाय कारण एक महत्वपूर्ण विकेट मिळवली ती सागर पाटीलची आणि बंडाऊनचा खेळाडू विकास पाटील मैदानामध्ये. देवाशिश्वेच्या जोडीला पहा मिळतोय. फार भरवसा दाखवला गेला या गोलंदाजावरती कारण नयन एक चांगला गोलंदाज आहे. उंचपुरा आणि नेहमीच त्याची गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. स्केअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून उडवलाय. शिश्वेच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. बोल रे बोल. तर गोरपे गावचे निकेश शेठ भोईर यांच्याकडून गोरपे टीमला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. तर जाऊया मॅच मध्ये जिथे षटकार आला देवा शिश्वेच्या बॅट मधून. गरज होती कारण लक्ष सुद्धा 56 धावसंख्येचे. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू चांगला पाहायला मिळाला आणि एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा बनवल्यात गोरपे संघाने. दुसऱ्या सत्रामध्ये 1 बाद 34 धाबा. आता विजयासाठी अद्याप 12 चेंडू 22चं समीकरण. चला एकत्र येऊ नका प्लीज. नेवाई संघ लक्षात ठेवा. वेळेचं महत्व जाणून घ्या आणि लगेचच फिल्डिंग करा. तर विकास पाटील स्क्रीनवरती भैया रोशन. तर नक्कीच आदरणीय भास्करजी म्हात्रे यांच्याकडून आपण पाहू शकाल
साईनाथदादा पाटील आणि रविदादा पाटील यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा देऊन सप्रेम भेट त्यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येते, त्यांचे देखील विशेष आभार. तर विकास पाटील साठी सुवर्ण संधी असेल. पालेगावचे विजय कोलेकर यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चला गेम स्टार्ट करा, जास्त वेळ नको. वेळेचं महत्व आपण टेबा करणं आयोजन कमिटी वेळोवेळी आम्हाला सांगण्यात येते त्यांच्या वतीने की वेळ थोडंसं कमी घ्या सांगा. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलाय. काय झालंय, खराब फिल्डिंग आणि त्याच्यानंतर येणारा हा वाईड बॉल आणि 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. हेमंत भोईरला पाहतोय आपण आणि पहिलाच बॉल फेकत असताना कीपर मात्र सुद्धा तिथे बीट झाले आणि त्यामुळेच आता या 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल्यात. पुन्हा एकदा पूल केलाय आणि फिल्डर अगदी झेल खाली आणि टिपलाय तो झेल, संपलाय तो विकास पाटीलचा खेळ. बाद झाला ज्याच्यासाठी पारितोषिक होतं, कारण झेल चांगला टिपला गेलाय. आणि एकूण जर धावसंख्या पाहिली तर आता 38 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. 2 खेळाडू बाद झाल्यात. एकोणचाळीस धावा, थोडी मिस्टेक झाली. पहिलाच बॉल फेस करत असताना फिल्डर पुन्हा एकदा झेल खाली. हो, गुड कॅच. प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना फलंदाज झाल्या बाद येथे लागोपाठचा दुसरा धक्का लागलाय गोरपे टीमला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय महेंद्र शेठ बोडके आणि नितीन शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असतील या दोन्ही मान्यवरांना की आपण या व्यासपीठावरती आपलं SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती 5 धावा आल्या होत्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. मॅच मध्ये कमबॅक करण्याची पूर्णपणे संधी होती गोरपे टीमला. मग त्याच्यानंतर पडलेल्या 2 विकेट, अतिशय चांगली गोलंदाजी हेमंत भोईर कमबॅक करत असताना पहा मिळतो आपल्याला. आणि आपल्या संघाला लीड करण्यासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना समाजामध्ये राहून शांततेचं प्रतीक दिलं आणि विकास कामांना गती दिली, ते जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्यामशेठ पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं पुनश्च स्वागत. यावेळेस फटका चांगला ऑन द टॉस. एकच धाव मिळेल. 2 विकेट घ्या. त्यांच्यानंतर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, कारण 3रं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे या ओव्हरमध्ये कमीत कमी धाबा खर्च कराव्या लागतील, जास्त विकेट मिळाव्या लागतील. दुसरीकडे गोरपे टीमला चौकार षटकारांची गरज आहे. आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि गरज आहे ती 16 या धावसंख्येची, कारण देवा अद्याप मैदानामध्ये सलामीचा बॅट्समन आहे. जोपर्यंत देवा आहे तोपर्यंत गोरपे संघाला आशा असतील की एखादा मोठा फटका त्याच्या बॅट मधून येईल. मात्र गोलंदाज खूप चांगला कमबॅक करतोय या हेमंत भोईर. यावेळेस फटका फसलाय. झेल होईल का होयस. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. देवा शिशवेच्या नावाचा उल्लेख केला होता आणि त्याची ही विकेट फार महत्वाची आहे. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करत असताना
टीम जय बोले नेवाली संघ. चोर मध्ये तब्बल 3 विकेट. हे मॅच मध्ये वापसी करणारं षटक राहिलं हेमंत भोईरचं, ज्याने सुरुवात जरी थोडीशी खराब केली असली तरी मात्र त्याच्यानंतर ठराविक अंतराने विकेट मिळाला. चला सामना सुरू करा प्लीज. नेक्स्ट मॅच साठी निश्चित वेळ लावला जाईल, लक्षात ठेवा. कारण याच मॅच मध्ये सुद्धा तशी सिच्युएशन होती, मात्र टाइम अलर्ट असेल हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आणि कॅच. 4था विकेट. काय कमबॅक राहिले. गोलंदाज हेमंत भोईरचा पूर्णपणे मॅच मध्ये वापसी करून देणार हे त्याचं षटक राहिलं आणि आता पूर्णपणे बॅकफुटला ढकलला जातोय तो गोरपे संघ. आपण पाहू शकाल आदरणीय महेंद्र शेठ बोडके आणि नितीन दादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. समीकरण नवीन फलंदाज अजय पाटील मैदानावरती आल्यात. रिवर्स पहिलाच बॉल स्विचेट करण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय डॉट. सामना झालाय तो कठीण. गोरपे टीम साठी आता बनवायचे आहेत 6 मध्ये 16. जवळजवळ 12 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज होती. एकदम इझी सामना होता, मात्र आता कठीण झालाय तो टीम गोरपे साठी. वसारगावचे समाजसेवक ज्ञानेश्वर वाहिले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल नितीन शेठ म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. बाजी बैलाचे ते मालक आहेत आणि त्यांची नवीन खरेदी पब्लिक किंग महिब्या, त्यांची ही नवीन विक्रमी खरेदी आहे आणि त्यांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. चला आता गोलंदाज सचिन पाटीलला पाहतोय. शेवटचे 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. 11 मध्ये फक्त 17 धावा बनवायच्या होत्या. रमेश पाटील साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नारायणगावचे ते समाजसेवक आहेत, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. पहिल्याच बॉलवरती 2 धावा अंकित केल्यात, मात्र आता मोठ्या पटक्यांची प्रतीक्षा असेल टीम गोरपे संघाला. कारण पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. आता समीकरण 5 चेंडू 14 धावा आणि 14 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. सध्या मॅच खूप गरमागरम झालाय. दोन्ही जवळचे जरी संघ असले तरी मात्र एकमेकांचे डापेच ओकून आहेत. त्यामुळे आता युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन वरती जोडले गेल्यात. त्यांचं सर्वांचं आपण करूया स्वागत. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. डाऊन दी बॉल फिल्डर टिपला जेल. संपलाय तो. आणखीन एका फलंदाजाचा खेळ.
आता मात्र 4 चेंडू आणि गरज आहे ती 14 या धावसंख्येची. तर या दरम्यान मंचावरती आगमन झालंय ज्यांच्या वडिलांनी कलागुणांना न्याय दिला आणि खऱ्या अर्थाने आपल्या ग्रामीण मध्ये जी भजन सेवा सातत्य राखलं त्या भजन सेवेचं अगदी नावलौकिक व्यक्तिमत्व स्वर्गीय सीतारामबुवा पाटील नारेंकर यांचे सुपुत्र रमेशबुवा पाटील नारेंकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत आहे आपलं. संगीत क्षेत्रामधील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व. चला आता मॅच मध्ये 4 मध्ये 14. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतात. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावसंख्येवरती समाधान मानलंय. मात्र आता 3 चेंडू 13 असं समीकरण बऱ्याच वेळाला पाहिलंय आपण. त्यामुळे आता 3-13 समीकरण आलंय गोरपे टीम साठी. सामना अगदी इजी होता मात्र मी म्हणेन की ते चूक केली आहे. एका पाठोपाठ एक विकेट गमावले गरज नसताना सुद्धा विनाकारण खराब फटके खेळले आणि त्यामुळे सामना आता त्यांच्यासाठी थोडासा कठीण झालाय. 3 मध्ये 13. यावेळेस वाह आउटसाइड ऑफ स्टंप चांगली गोलंदाजी. चेंडू गेलाय डॉट आणि सामन्यावर ते पूर्णपणे आता वर्चस्व पाहायला मिळतोय. कारण 2 चेंडू 13 धावा होतील का? कारण मागच्या मॅच मध्ये 1 चेंडू 7 धावा झाल्या. त्यामुळे आता 2 चेंडू 13 धावा. कारण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जातं. म्हणूनच सर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चिंचपाडा कल्याणचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय नवीन शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू 13 फटाक्यांच्या आतिषबाजीने आदरणीय नवीन शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. फटाक्यांच्या आतिषबाजीने पाहुण्यांचं त्या ठिकाणी SP ग्रुपच्या वतीने स्वागत केलं जातं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला गेलाय. आणि आता 2 मध्ये 13 धावा बनवायच्या. पहिल्या ओव्हर मध्ये 23 आल्या होत्या. सागर पाटीलने अगदी सामना खुला करून दिला होता आपल्या टीम साठी. मात्र जेथे दुसरं षटक थोडंसं कठीण राहिलंय टीम गोरपेसाठी. तिसऱ्या ओव्हर मध्ये तर आणखीनच कठीण झालं कारण स्वतः चुका केल्या. त्यामुळे आता सामना यावेळेस फटका चांगला आहे. धावा मिळतील फक्त 4 आणि आता उर्वरित समीकरण 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये षटकार असतोय 9 मात्र नाहीये. मात्र आपण ISPL मध्ये पाहिलं की 9 सुद्धा कारण लॉंगेस्ट षटकार ठोकला तर 9 धावा सुद्धा तिथे मिळत होत्या. मात्र आपल्या ग्रामीण भागात अद्यापर्यंत तो रूल्स आला नाहीये. 1 चेंडू आणि 9 धावा नाहीयेत. मात्र ते सामना गमावलाय टीम गोरपे संघाने. आणि ते काय झालंय ओव्हरथ्रो केला आणि आता 4 ते 5 धावा असते मग काय आणि 6 झाल्या असत्या. मात्र नाही आता सामना गमावा लागलाय टीम खांडेश्वर गोरपे संघाला. केलेल्या चुका आपण युट्यूबच्या माध्यमातून शोधा की आपलं चुकलं कुठे. मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करा आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरतोय ज्याने खऱ्या अर्थाने 3ऱ्या ओव्हर मध्ये
सामन्याला कलाटणी